हा बघा पुण्यातला सर्वात मोठा पेपर डोसा। यांची फिल्टर कॉफी एक नंबर आहे। यांच्याकडे साऊथ इंडियन फूडचे जवळपास 50 पेक्षा जास्त चविष्ट पदार्थ आहेत। मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा तेव्हा यांची फिल्टर कॉफी इथं ट्राय करतोच। साऊथ इंडियन फूड साठी पुण्यामध्ये बरेच ठिकाण आहेत, पण त्यापैकीच एक नावाजलेलं ठिकाण या ठिकाणी मी आलोय। आणि या ठिकाणी साऊथ इंडियन फूडच्या बऱ्यापैकी चविष्ट आणि टेस्टी डिशेस आपण इथे ट्राय करणार आहोत। यांची स्पेशालिटी म्हणजे 50 पेक्षा जास्त यांच्याकडे आयटम्स आहेत जे सगळे चविष्ट आहेत। त्यानंतर यांची फिल्टर कॉफी सुद्धा एक नंबर आहे। म्हणजे मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा तेव्हा यांची फिल्टर कॉफी इथं ट्राय करतोच। तर मंडळी चला तुम्हाला यांचा मेनू दाखवतो, यांच्या कोणत्या डिशेस तुम्ही ट्राय केल्या पाहिजे ते दाखवतो आणि शेवटी यांची फिल्टर कॉफी दाखवतो। नमस्कार, मी अभिजित, तुमचा ट्रॅव्हल फूडी। आणि माझ्यासमोर हे सगळे साऊथ इंडियन फूडचे पदार्थ ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आंध्रा पेसारट्टू, रागी डोसा, त्याच्यानंतर मँगलोर बन्स, रवा डोसा, घी रोस्ट डोसा आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा यांच्याकडे अजून भरपूर सगळे पदार्थ आहेत। आणि ह्या सगळ्या पदार्थांची खासियत म्हणजे हे हेल्दी आहेत आणि टेस्टीसुद्धा आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जर इथं आलात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या चॉईसनुसार हे पदार्थ ऑर्डर करू शकतात। मंडळी हा बघा पेपर डोसा आणि याची साईज बघा, म्हणजे माझ्या हातही पुरत नाही तितका मोठा हा पेपर डोसा आहे। आणि हा पेपर डोसा एकट्याला तर संपणारच नाही आणि तुमच्या भुकेनुसार 2, 3, 4 जितके लोक तुम्ही असाल तुम्ही हा पेपर डोसा ऑर्डर करू शकतात। आणि मला असं वाटतं की हा पुण्यातला सगळ्यात मोठा पेपर डोसा आहे, कारण त्याची साईज मी आत्तापर्यंत जेवढे बघितलेत 5 फीट या 4 फीट, पण हा त्याच्यापेक्षाही मोठा आहे। म्हणजे हा पुण्यातला सगळ्यात मोठा पेपर डोसा आहे। आता हे तर झाले यांचे लिमिटेड मेनू। आता अजून त्यांचा काय काय मेनू मी तुम्हाला दाखवतो या इकडे। आता माझ्यासमोर हे जे साऊथ इंडियनचे डिशेस आहेत या त्या डिशेसपेक्षा जराशा वेगळ्या आहेत आणि त्यामध्ये ही त्यांची स्पेशल आणि माझी आवडती म्हणजे इडियप्पम डिश। आणि ही तुम्ही इथे आलं तर ट्राय कराच, तुम्ही एकदा खाल्लं की तुम्हालाही आवडेल। त्यासोबतच हा नीर डोसा आणि या नीर डोसासोबत हे स्वीट डिश जाते, ही पण खाऊन बघा। त्याच्यानंतर त्यांची ही नेक्स्ट डिश आहे ती म्हणजे मिनी वडाज। याला मिनी वडाज म्हणतात, ज्याच्यात 4 पीसेस लाल चटणी आणि आपली रेग्युलर चटणी येते। त्याच्यानंतर इडली मलिग्गे, ही बटन इडली बघा, म्हणजे छोट्या छोट्या इडलीज आहेत त्या मी खाऊन बघतो। मस्त आहे, सॉफ्ट आणि एका घासामध्ये खायची अशी छोट्या छोट्या इडली। त्याच्यानंतर हे आहे अडाई डोसा, म्हणजे मिक्स ग्रेनपासून बनलेला हा अडाई डोसा जो हेल्दी पण आहे। त्याचं नाव आहे मँगलोर भजी। हे आहे रवा इडली, ही यांना स्पेशल इडली ज्याला साऊथमध्ये कांचीपुरम इडलीसुद्धा म्हणतात। आणि त्याच्या बाजूला आहे थत्ते इडली। तर असा हा भरपूर मेनू इथे आहे जो तुम्ही ट्राय करू शकतात, जो हेल्दीसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे। या ठिकाणी जर तुम्ही आलात तर त्यांची फिल्टर कॉफी जी आहे ती हायली रिकमेंडेड आहे, म्हणजे ते पिल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका। माझीसुद्धा फेवरेट आहे, जेव्हा जेव्हा मी इथे येतो तर त्यांची फिल्टर कॉफी ट्राय करतोच। हे बघा, ही चाली त्याच्यामध्ये ब्लॅक कॉफी, त्यानंतर शुगर आणि त्याच्यानंतर वरतून जातं मिल्क। तेव्हा आता ते मिल्क जेव्हा ते हलवतात ना पूर्ण असं, तर ही जी प्रोसेस ही मला बघायला खूप आवडते, पहिल्यापासून आवडतं। आणि त्याच्यावर जो फोम तयार होतो तो फोम कॉफीमध्ये जातो आणि ही तयार झाली आपली फिल्टर कॉफी। वाह, भारी। आता फिल्टर कॉफी आली, आता याला करायचं मिक्स। मस्त 2-3 वेळेस मिक्स करून घ्यायचं। भारी। तर मंडळी या सगळ्या डिशेसचा आस्वाद घेण्यासाठी, त्यानंतर या कॉफीचा फील घेण्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायची आहे यन्ना डोसा। याचा ॲड्रेस आहे बिबेवाडी, कोठारी ब्लॉक, पुणे। सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। आणि जर तुम्हाला साऊथ इंडियन फूडची क्रेविंग होते तर तुम्ही यन्ना डोसाला नक्की व्हिजिट करा। आणि शेवटी मी एवढंच म्हणेल की खात राहा, आनंदी राहा आणि हो, काळजी घ्या। ट्रॅव्हल फूडीला सबस्क्राईब करा।